हाणामारीचे षटक. तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे. हरबादेवी संघ वारंवार विनंती करतोय, काही अडथळा झाली तर काही. बघूया सायलियांचा पहिला चेंडू सूर्यासाठी. बघूया पहिला चेंडू पडतोय सायलियांचा. थोडासा चेंडू बाहेर गेला. पंचांचे दोन्ही हात हवेत. अवांतर. पहिला चेंडू अवांतर. श्री गणेश होते या धावेने सागरमुक्ती संघाला एक. तर बघूया पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल सायलियाना. पहिला चेंडू सायलियांचा सूर्यासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. थोडासा आतमध्ये आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेने धावसंख्यामध्ये भर व स्वतःच्या खात्यामध्ये धावसंख्या 2 वरती. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज साहिल तर स्ट्राईकला असेल फलंदाज निश्चय. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सायलियांचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे. झेल होईल का? यस. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला पाठवला तो म्हणजे साहिल आणि निश्चयच्या स्वरूपात. देऊया थोडी डीजेला संधी. डीजे तुझे मनी येवो माझे राणी, न सांगता समजल का? त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का? तर बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आत. तर नवीन फलंदाज चंद्रकांत मैदानाच्या आत. थोडीशी घाई करा सागरमुक्ती संघ. तुमचा नवीन बॅटर रेडी ठेवा. जर आउट झाला त्वरित पाठवा, कारण की टाइम स्टार्ट आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल. काय गोलंदाजी केले अजूनपर्यंत साहिल यांनी. 2 चेंडू एकच 2 चेंडू टाकून 2 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय. तर पुन्हा एकदा साहिल यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न होता, परंतु पिचवर राहिला, परंतु एक धाव का रोखू शकले नाही. एका धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजे 3 वरती. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्या साहिल यांनी, परंतु एक गट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साहिल यांचा सूर्यासाठी. बघा चेंडू पडतोय. फुलटॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे. फेकी येईपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या जागेमध्ये सेफ. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 4 वरती. काय गोलंदाजी करतोय. रोखून ठेवतोय, बांधून ठेवतोय गोलंदाज तो म्हणजेच साहिल व कर्णधार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साहिल यांचा. फिरकी टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा गती कमी. फलंदाजाला बीट केलं ते म्हणजे चंद्रकांतला. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. त्याचा पुरेपूर फायदा घेता अजूनपर्यंत आला नाही तो म्हणजे फलंदाज चंद्रकांत व सूर्याना. तर अजूनही बघूया पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय. चला पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावा खर्च केले आहेत ते 5. दुसऱ्या शतक घेऊन टाकण्यासाठी गोलंदाज बॅटिंगला दोन्ही
चला चंद्रकांत फलंदाज स्ट्राईक नॉन स्ट्राईकला सूर्या म्हणजे काय असंच काय मानावं लागेल. ओ यार चांगला चेंडू आखूड डब्याचा चेंडू वाईटची दात पण पंचांनी कळवलंय की नाही चेंडू सुरक्षित आहे. बघा पहिला चेंडू निर्धाव चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे मैदानाच्या आत. दुसरा चेंडू बघूया गोलंदाज रॅकवर गोलंदाज प्रथमेश. दुसरा चेंडू दुसऱ्या शतकातील दुसरा चेंडू पहिलं षटक टाकण्यासाठी तब्बल तुम्ही 5 मिनिटं खर्च केली आहेत. बघा पुढचा चेंडू. ओ यावेळी हलक्या हाताने खेळून फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न पण असं त्यांनी बघितलं की चेंडू बाहेर आहे वाईड लाईनच्या फक्त पॅट घातली होती वाईटची दाद पण पंचांच्या हातवरती अवंतर धाव आणि त्या अवंतरी धावेने धावसंख्या झाली 6 ऑन द स्कोर बोर्ड. 6 धावा झाल्या आहेत. अजूनपर्यंत एकच चेंडू टाकला गेलाय. पुढचा चेंडू बघूया. फलंदाज चंद्रकांत यावेळी स्ट्राईकवर असतील. पॉवर प्लेचे शतक आणि फक्त चॉप केलाय. जबरदस्त चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला होता. काय गोलंदाज आहे पहा. हे परफेक्ट यॉर्कर असा चेंडू होता आणि इथे जर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला असता नक्कीच काहीतरी बघावं वेगळं चित्र बघावं भेटलं असतं. बघूया पुढचा चेंडू. फलंदाज सूर्या यावेळी स्ट्राईकवर आहे. एकच चेंडू 2 चेंडू केले आणि त्या दोन्ही चेंडू सिंगल एक लेग बायच्या स्वरूपात आला होता. बघूया पुढचा चेंडू. बघूया सूर्या एकच वादा सूर्या दादा असंच म्हणावं लागेल. मोठा फटका आला इस बार गे नंदनाते हुए बाहर नाही जा पाई. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं. 2 धाव कंप्लीट केले जात आहे आणि त्या 2च धावेने समाधान मानावं लागेल. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 9. आता बघूया अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. पुढचा चेंडू बघूया. ओ यार चांगला फटका आहे. बॅटची वरती कडा लागली होती. क्षेत्ररक्षक काही चुकी करणार नाही. बॉल इन टू द स्काय. फलंदाजाला मानावं लागेल टाटा बाय बाय. थँक्यू डीजे. तर एक आनंदाची बातमी आहे. आपले आजचे प्रमुख पाहुणे आता थोड्या वेळात येत आहे. त्यांचं गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. मिथुन चक्रवर्ती सुपरस्टार एक आपला हिरो म्हणूनच त्यांचं थोड्याच वेळात गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत होणार आहे. एक आनंदाची बातमी नक्कीच हे थोड्या वेळात आपल्या गोल्डन ट्रॉफी मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हॅलो. एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या गोल्डन ट्रॉफीसाठी आहे की आपल्या भाटी गावासाठी वेळोवेळी मदत करणारे आणि सुखादुःखात सहभागी होणारे आपले सुपरस्टार आदरणीय मिथुन दादा आपल्या ह्या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी थोड्याच वेळात येत आहेत याची नोंद असावी. बघा पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रथमेश चांगलेच गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपल्या संघासाठी 4 चेंडू टाकलेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये तब्बल त्या 4 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च. एक फलंदाज बाद देखील केला होता. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत प्रथमेश यांच्या मार्फत. मैदानाच्या पुढचे 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचा काहीच पुरेपूर समाचार घेता आला नाही. फलंदाजांना असंच मानावं लागेल. ओ या चांगला फटकाय 1 बाउंड सेकंड बाउंड. चेंडू गॅदर पर्यंत 1 धाव धावून काढल्या. एकच धावेने समाधान मानावं लागेल. पॉवर प्लेला गोलंदाजी करावं लागेल ते देखील खूप कठीण आहे. कारण की फक्त अख्ख्या एरियामध्ये 2 खेळाडू बाहेर असतील तेव्हा तुम्हाला चान्स असतो फलंदाजांना की चौकार किंवा षटकार तर नक्कीच भेटून जाईल किंवा चांगल्या धावा नक्कीच भेटतील. त्याचा पूर्वपूर समाचार घेता आला नाही असंच मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या शतकातील. फलंदाज स्ट्राईकवर. बघूया काय करतील. यश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच धावेने समाधान मारावं लागेल आणि त्या 1 धावेने धावसंख्या झाली ती 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे 2 षटकं संपले आहेत
आणि त्या 2 षटकात 11 धावा खर्च केल्या गेल्या आहेत फक्त आणि फक्त. जबरदस्त गोलंदाजी असंच काही मानावं लागेल. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 5, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 6. जबरदस्त बॉलिंग अटॅक असेल. अजूनपर्यंत 2 षटक टाकण्यासाठी 11 मिनिटाचा अवधी घेतला तो म्हणजे हरबदिस संघाने. तर बघूया संघाचं तिसरं षटक घेऊन कोण येत आहेत आपल्या संघासाठी. तर मला असं वाटतं पुन्हा एकदा कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी आला तो म्हणजेच साहिल. तसंच फलंदाज आहे तो म्हणजेच हरेश व चंद्रकांत. तसंच मला असं वाटतं चंद्रकांत स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला हरेश. तर बघूया थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. तर गोलंदाजी मार्कवर साहिल. तिसरा षटक चालू असताना पहिला चेंडू स्ट्राईकला तो म्हणजे चंद्रकांत. धावसंख्या 11 वरती स्थिर. बघूया पहिला चेंडू साहिल यांचा चंद्रकांतसाठी. काय खोलवरचा चेंडू होता, ढकलून दिला होता परंतु स्वतः नकार देतात डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु दोन्ही फलंदाज जागेवर. परंतु निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय खोलवरचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्याचा उपयोग करतोय तो म्हणजे साहिल चंद्रकांतच्या विरुद्ध. अशी काही गोलंदाजी करावी लागेल, रोखून ठेवावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर गोल्डन ट्रॉफी मध्ये आपलं नाव गोंदायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. कुठेतरी अडथळा निर्माण होते ते म्हणजे सागरमुक्ती संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साहिल यांचा चंद्रकांतसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुरेपूर फायदा घेता आला नाही परंतु ऑनच्या दिशेने ढकलून दिला. परंतु एक धाव नक्कीच मिळेल स्वतःला व संघाला. या एका धावीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 12. तर स्ट्राईकला ते म्हणजेच हरेश. बघूया अजूनपर्यंत हरेश एक चेंडू खेळून एकच धाव केलेली आहे. पुन्हा एकदा हरेश साठी साहिल यांचा पुढचा चेंडू. बघूया चेंडू पडतोय खोलपेचा चेंडू. ब्रह्मास्त्र. काय गोलंदाजी करतोय साहिल. नक्कीच अशी गोलंदाजी झाली पाहिजे. त्यांना सुद्धा माहित आहे गोल्डन ट्रॉफी जिंकण्यासाठी काय करावं लागेल. परंतु सागरमुक्ती संघाचे फलंदाज कुठेतरी कमीपणा पडतात. मेहनत घ्यावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, धावांचा डोंगर उभा करावा लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साहिल यांचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 14 वरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. काय गोलंदाजी केले साहिल यांनी. 4 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 3 धावा खर्च केल्या. बघूया पुढचा चेंडू साहिल यांचा हरेश साठी. बघूया फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने ढकलला. क्षेत्ररक्षण आहे तिथे परंतु एक धाव काय एकही धाव न घेता निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय साहिल. शेवटचा चेंडू साहिल यांचा. अजूनपर्यंत 3 धावा खर्च केल्यात. मोठा फटका येईल काय बघूया. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्कवर हरेश साठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. हलकीशी एज नकार देतोय तो म्हणजे हरेश स्वतः परंतु निर्धाव चेंडू. काय षटक टाकलंय ते म्हणजे अजूनपर्यंत 3 धावा खर्च केल्यात. अशी काही गोलंदाजी करावी लागेल. आता जाते मैदानाच्या आत ती म्हणजे ड्रिंक्स. देऊया थोडी डीजे ला संधी. आनंदाची बातमी. आपले आजचे प्रमुख पाहुणे म्हणजेच सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती थोड्याच वेळात येत आहे. त्यांचं गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत सुद्धा केलं जाईल. एक सुपरस्टार, बॉलिवूड सुपरस्टार हिरो मिथुन चक्रवर्ती. त्यांचं एक सॉन्ग सुद्धा आपल्याला ऐकायला भेटेल. किती सॉन्ग आहेत परंतु आपण नक्कीच ऐकू. नक्की त्याच्या हाताने टॉसअप केला जाईल. तसंच दोन्ही संघाचे कर्णधार पातोडी संघाचा कर्णधार ओमकार व नवतरुण संघाचा कर्णधार
आपली उपस्थिती दाखवायची आहे, कारण की तुमचा टॉसअप एक प्रमुख पाहुणे म्हणजेच बॉलिवूडचा सुपरस्टार यांच्या हस्ते केला जाईल. नक्कीच तुम्ही किती लक्की आहात बघा. ऐकूया थोडे मधुर संगीत. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आगमन केलं ते म्हणजेच प्रथमेशला. काय गोलंदाजी केली होती, 6 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता. तशी काय गोलंदाजी पुन्हा करेल काय? तर बघूया स्ट्राईकला असतील फलंदाज ते म्हणजेच चंद्रकांत. तर बघूया धावसंख्या स्थिर आहे 14 वरती, 2 गडी बाद सागरमुक्ती संघ. तर बघूया पहिला चेंडू प्रथमेश यांचा चंद्रकांतसाठी. पहिला चेंडू पाहिजे, शॉट पाहिजे, चेंडू चेंडू आहे हवेत, मिस टाइम स्ट्रोक होता, झेल होईल काय? यस, परतावा लागेल चंद्रकांतला. तंबूचा आश्रय दाखला गोलंदाज प्रथमेशाने. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो म्हणजेच राहुल. राहुल एक घातक फलंदाज आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, भार घ्यावा लागेल खांद्यावरती. पूर्ण टीमचा मोठे फटके मारून स्कोरबोर्ड वर न्यावा लागेल. धावसंख्या स्थिर आहे 14 वरती. पहिला चेंडू टाकला, पहिल्या चेंडूवर चांगला गडी बाद केला तो म्हणजे चंद्रकांतला. तंबूचा आश्रय दाखवला गोलंदाज प्रथमेशने. पुन्हा एकदा प्रथमेशचा दुसरा चेंडू, न्यू बॅटर तो म्हणजेच राहुल. बघूया राहुल यांचा दुसरा चेंडू, प्रथमेश यांचा दुसरा चेंडू राहुल साठी. बघूया खूप लांब लचक रनअप आहे प्रथमेश यांचा, खूपच वेगवान गोलंदाज. चेंडू पडतो, शॉट पाहिजे, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने ढकलला, क्षेत्ररक्षण भागेश आहे परंतु एक धाव नक्कीच मिळेल. एका धावने धावसंख्यामध्ये भर, धावसंख्या 15 वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रथमेश यांचा. शॉट पचा चेंडू खूपच लांब राहिला, पंचांचे दोन्ही धावे. चेंडू पुन्हा टाकावा लागेल प्रथमेश यांना. या अवंतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 वरती. तर पुन्हा चेंडू टाकावा लागेल प्रथमेशला. स्ट्राईकला तो म्हणजेच हरेश. हरेश अजूनपर्यंत 5 चेंडू खेळून 3 धावा केलेल्या आहेत. मेहनत घ्यावी लागेल हरेश यांना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू होता, लीगच्या दिशेने पाठवून दिला, क्षेत्ररक्षण आहे. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न करतील काय? फेकी येईपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण झालेल्या. त्या 2 धावने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाते ती म्हणजेच 18 वरती. बघा फुलटॉस चेंडू होता, चूक केली होती गोलंदाजाने परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाज हर्ष यांना. फुलटॉस चेंडू म्हणजे लॉलीपॉप चेंडू, पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. म्हटलं जातं गोलंदाजाने चुकी केली तर चेंडू बाहेर जाईल परंतु फलंदाजाने जर चूक केली तर फलंदाजाला परतावं लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षण आहे. मला असं वाटतं सरळ घोषित क्षेत्रामध्ये जाईल काय?
येस, नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये जात आहे एक या धावसंख्येसाठी. या एका धावने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती म्हणजेच 19. गोल्डनच्या पाठीराखाने थोडंसं लक्ष द्या, तिथे जिथे घोषित क्षेत्र आहे तिथे जाऊन उभं राहायचं आहे. एक गोल्डनच्या पाठीराखांना थोडीशी विनंती, थोडं तर पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर. गोलंदाज तो म्हणजेच प्रथमेश. पुढचा चेंडू राहुल साठी. बघूया चेंडू पडतोय. खोलपायचा चेंडू होता ऑफच्या दिशेने. साईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता. गजाल क्षेत्ररक्षण होते. एक धावेचं रूपांतर होईल का? 2 धावे. हा ना करता मध्ये, परंतु चांगली फेकी सुद्धा होती, परंतु प्रथमेशला काही पकडता आली नाही. परंतु 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या 21. 3 गडी बाद. सागर मुक्ती संघ अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. प्रथमेशांचा चांगली गोलंदाजी करतो प्रथमेश अजूनपर्यंत. 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. त्याच्यामध्ये एक अवांतर धाव सुद्धा आहे. परंतु बघूया शेवटचा चेंडू स्ट्राईकला असेल. हार्ड हिटर फलंदाज तो म्हणजेच राहुल. बघूया मोठा फटका येईल काय? बघूया षटपथचा चेंडू खूपच बाहेर टाकला. पंचांचे दोन्ही हातावर चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक अवांतर धाव मिळते. थोडस टाइम वर लक्ष द्या हरबादेवी संघ. षटक संपल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला टाइम सांगेन. टाइम सेट झालं होतं, परंतु एक चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. बघूया प्रथमेशांचा शेवटचा चेंडू राहुल साठी. बघा चेंडू पडतो. षटपथचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 23. तर पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल तो म्हणजेच प्रथमेश यांना. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. थोडीशी घाई करा हरबादेवी संघ. तर बघूया शेवटचा चेंडू राहुल साठी. पुन्हा एकदा उकरण्याचा प्रयत्न. चेंडू वेग. फलंदाजाला बीट केलं. 4 षटकातील धावसंख्या ती म्हणजेच 23. 3 गडी बाद. परंतु हरबादेवी या संघाने 4 षटक टाकण्यासाठी 23 मिनिटाची कालावधी घेतलेली. अजूनपर्यंत तुमच्याकडे 7 मिनिटं उर्वरित आहेत. याची नोंद घ्यायची आहे. शेवटचं षटक म्हणजे 5वं षटक टाकण्यासाठी तुम्हाला 7 मिनिटं उर्वरित आहेत. त्याची नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करा. तरच गोलंदाज आला तो म्हणजेच दर्शन. बघूया त्याचा स्ट्राईकला असेल तो म्हणजेच फलंदाज हरेश. नॉन स्ट्राईकला तो म्हणजेच राहुल. त्यात थोड्याच वेळात आपलं बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती म्हणजेच मिथुन दादा आपल्या गोल्डन ट्रॉफी मध्ये दिसेल. दर्शनांचा पहिला चेंडू खोलूरपचा चेंडू होता. ऑनच्या दिशेने ढकलून दिला. क्षेत्ररक्षण आहे तिथे, परंतु एक धाव का रोखू शकणार नाही. या एका धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढली ती म्हणजेच 24 वरती. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. दर्शन यांचा स्ट्राईकला असेल. हार्ड हिटर फलंदाज राहुल. मॅन फॉर मड सागर मुक्ती संघामधून खेळणारा हा मोठा फलंदाज. बघा शफल झाला. षटपथचा चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे. चांगली फेकी. परतावं लागेल हरेशला. जिथे धावा नव्हती तिथे धाव घेण्याच्या पाठीमागे बाद झालं तो म्हणजेच हरेश. चौथा गडी बाद होतोय हरीशच्या स्वरूपात. देऊया थोडी डीजे ला संधी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रवेश. परंतु स्ट्राईकला असेल हार्ड हिटर फलंदाज राहुल. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. अजूनही 2 चेंडू टाकले. त्याच्यामध्ये
एक धाव खर्च करून एक धावचीत बाद झालेला आहे. दर्शन यांचा चांगली गोलंदाजी करतोय दर्शन. बघूया दर्शन यांचा पुढचा चेंडू राहुल साठी कुठच्या प्रकारचा असेल, कसा खेळेल फलंदाज तो म्हणजेच राहुल. 5 ते 7 पावलांचा रनअप दर्शन यांचा. पुढचा चेंडू शॉर्टपेचा चेंडू पुल केलाय, क्षेत्ररक्षण आहे भागेश, परतावं लागेल. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केला आणि मोठी मसली झाल्याला देऊया थोडी डीजेला संधी. Intimate on competition in a नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो म्हणजेच आशिष. अजून 3 चेंडू शिल्लक. तुम्हाला 3 चेंडू टाकण्यासाठी 5 मिनिटं उर्वरित आहेत. हरबादेवी संघ याची नोंद घ्यावी. कर्णधार साहिल नक्कीच थोडस लक्ष देईल. डावकुरा फलंदाज आहे आशिष, फायदा घेईल काय बघूया. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 24 वरती. खूप स्कोर कमी आहेत, मोठाचं रूपांतर करावं लागेल फलंदाजांना, परंतु बांधून ठेवण्याचं काम करत आहेत हरबादेवी संघाचे गोलंदाज दर्शन. पुन्हा एकदा दर्शन. दर्शन यांचा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे. दर्शन म्हटलं तर दर्शन बांदेकर, कोकणचा वंडर बॉय, जो 5 बोलामध्ये 5 षटकार मारतो आणि 6वा बॉल टॅप करून सोडतो. असं 14 की 15 वेळा त्यांनी केलंय. असा दर्शन बांदेकर. तसा काही हा दर्शन गोलंदाजीवर आलाय. बघूया त्याच्या समोर असेल परवेश. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, परंतु खूपच बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल म्हणजे फ्री हिट. चांदीचं सोनं. कसं करायचं त्या चेंडूवर बघायला लागेल. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू दर्शन यांचा स्ट्राईकला असेल परवेश. धावसंख्या 26. अजूनही 2 चेंडू शिल्लक दर्शन यांचे. बघूया फ्री हिटचा फायदा घेईल काय. काय चेंडू टाकला, लो फुलटॉस चेंडू होता, मिडॉनच्या दिशेला ढकलला. प्रवीण तिथे आहे, परंतु काय चांगली फेकी. एक धावन समाधान मानावं लागेल. एक धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजे 27 वरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आणि तुमच्याकडे उर्वरित आहे ती म्हणजे 3 मिनिटं. तसंच आपल्यामध्ये आता थोड्याच वेळात येणारा तो म्हणजेच बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती म्हणजेच मिथुन दादा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षण आहे, झेल होईल का. यस, परतावं लागेल आशिषला. 6वा गडी बाद होतोय आशिषांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज निक मैदानाच्या आत. तर बघूया शेवटचा षटक घेऊन कोण होते. मला असं वाटतं विकास यानं आगमन केलंय. कर्णधाराने विकासच्या खांद्यावर बार दिलाय, तो म्हणजे शेवटचं षटक. शेवटचं षटक मध्ये जेवढे रन येतील तेवढे प्लस मानावे लागतील, कारण की खूप स्कोर कमी आहे सागरमुक्ती संघाचे. मोठी ओव्हर करावी लागेल सागरमुक्ती संघाला. तसंच काय गोलंदाजी करावं लागेल, बांधून ठेवावं लागेल विकासला. पहिला चेंडू विकास यांचा. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू पडला, चेंडू थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षक काम करतोय पकडण्याचं. निर्धाव चेंडू. बघा याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजेच पातवाडी आणि नवतरुण. पातवाडी संघाचा कर्णधार म्हटलं तर ओमकार, एक मोठं नाव मड गावाचं. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू विकास यांचा. परवेशसाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, गती कमी केली, परवेशला बीट केलं. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा विकासन सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विकास यांचा परवेशसाठी.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू थोडासा उंचीवर आला, फलंदाजाला बीट केलं. निर्धाव चेंडू, सलग 3 चेंडू मध्ये 3 निर्धाव टाकलेले आहेत. बघा दर्शन यांना पारितोषिक आलेलं आहे बाहेरून. देवर्ष यांच्याकडून 500 रुपयाचा विकेट घेतला त्याच्यामुळे. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने ढकलून दिला होता. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अजूनपर्यंत 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1च धाव खर्च केले. तर स्ट्राईक ला आला तो म्हणजेच निक. बघूया पुढचा चेंडू, शॉर्टपॅचचा चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, हलकी आणि यष्टीरक्षक काम करतो पकडण्याचं. बघा दर्शनसाठी पारितोषिक आलंय ते म्हणजे देवर्ष बाहेरून, यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. संख्या स्थिर आहे, कमी स्कोर आहे 28. जर बघूया शेवटचा चेंडू किती धावा येतील, मोठा फटका येईल काय, बघूया शेवटचा चेंडू विकास यांचा कसा असेल. बघूया शेवटचा चेंडू ऑफच्या दिशेने ढकलला, क्षेत्ररक्षण सीधा आहे तिकडे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावला मागणी होईल काय, दुसरी धाव आरामात पूर्ण झालेले आहे. आणि 2 धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या दिली 30 आणि 31 धावांचं आव्हान उभं केलं ते म्हणजे सागरमुक्ती संघाने हरबादेवी संघासमोर. तसंच मी विनंती करेन सागरमुक्ती या संघाला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. तर आपण ऐकूया थोडंसं मधुर संगीत. उजव्या बाजूला थोडस गोल्डनच्या पाठीरेखाने लक्ष द्यायचं. तिकडे चेअर्स व कोण बसला असेल तर ते खाली करून त्यांना तर आपल्या गोल्डन ट्रॉफी मध्ये आगमन झालेलं आहे ते म्हणजे आपले लाडके बॉलिवूड स्टार, सुपरस्टार ते म्हणजेच मिथुन दादा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. एक सुपरस्टार मिथुन दादा आपल्यामध्ये गोल्डन ट्रॉफी मध्ये आलेला आहे. नक्कीच दोस्तों, मेरी ये जिंदगी गीतों की